आज आम्ही लोणावळा खंडाळाच्या वतीने टॅक्सी संघटनेच्या वतीने या ठिकाणी 3 दिवसाचं एक लाक्षणीय उपोषण या ठिकाणी आम्ही पुकारलेलं आहे। आमची जी मागणी आहे की ओला, उबेर आणि रॅपिडो ह्या ज्या भांडवलदारी कंपन्या आहेत यांच्यामुळे लोणावळ्याचा जो जो काही व्यवसाय आहे तो सगळा डायव्हर्ट झालेला आहे। म्हणजे आम्हाला आमच्या लोकल माणसांना म्हणजे लोकल भूमिपुत्रांना आम्हाला काही व्यवसाय राहिलेला नाहीये। तर आमची मागणी एवढीच आहे की हे जे भांडवलदारी कंपन्या आहेत ओला, उबेर आणि रॅपिडो यांना आम्ही काय सांगितलं की तुमचा जो ऍप आहे तो लोणावळ्या मर्यादित बंद करून टाका। आणि दुसरी आमची अशी मागणी आहे की त्यांनी तिकडनं जे काय त्यांचा जो व्यवसाय आहे की भाडं त्यांनी घेऊन इकडे लोणावळ्यात येऊन ड्रॉप करावं आणि इथून त्यांनी एमटी जावं, जेणेकरून आमच्या इथले जे लोकल व्यावसायिक आहेत त्यांना त्याचा बेनिफिट मिळावा, फायदा मिळावा, हीच आमची मागणी आहे। आम्ही आज दुसरा दिवस आहे आमचा आणि लाक्षणीय उपोषण आम्ही 3 दिवसाचं उपोषण या ठिकाणी केलेलं आहे। आणि हे जर उपोषण आमचं सक्सेसफुल नाही झालं म्हणजे तर आम्ही याच्या पुढं एक तीव्र आंदोलनाचा पण सरकारला इशारा दिलेला आहे की 1 मेला आम्ही रास्ता रोको पण करणार है। देखो, सरकार को हमारा यही एक निवेदन है कि जो हमारे लोकल समस्या है इसके ऊपर जल्द से जल्द कुछ ना कुछ निष्कर्ष निकाल के हमें इसका बेनिफिट करके दे, फायदा करके दे, यही हमारा उनको संदेश है सरकार को।